आपण एका अशा मंदिराबद्दल जाणून घेणार आहोत जिथल्या देवाने विज्ञानाचे नियम बाजूला सारून स्वतःची दिशा बदलली। मी बोलतीये द्वारकेच्या पावन भूमीतील नागेश्वर ज्योतिर्लिंगाबद्दल। साक्षात महादेवाने नाग रूप घेऊन जिथे राक्षसाचा थरकाप उडवला आणि संतांच्या एका हाकेसाठी मंदिरांचं तोंड फिरवलं। पण तुम्हाला माहित आहे का, या शिवलिंगाचं तोंड आजही पश्चिमेलाच का आहे? का इथे महाशिवरात्रीला विषबाधा आणि सर्पभय नष्ट होतं? चला आज जाणून घेऊयात नागेश्वरचं ते अद्भुत रहस्य जे आजही जगासाठी एक कोडं आहे। पहिली खासियत म्हणजे याचं नाव पौराणिक काळात दारुका नावाच्या राक्षसीने जेव्हा भक्तांचा छळ केला तेव्हा साक्षात शंकर नाग रूपात प्रकटले आणि तिचा वध केला, म्हणूनच हे आहे नागेश्वर। पण त्याहूनही थक्क करणारी गोष्ट म्हणजे इथली दिशा। भारतातील सर्व मंदिरे सूर्याच्या दिशेला म्हणजेच पूर्वेला पाहतात, पण नागेश्वरचं शिवलिंग पश्चिमेला का पाहतं? यामागे महाराष्ट्राचे महान संत नामदेव महाराज यांचा अद्भुत चमत्कार आहे। जेव्हा पुजाऱ्यांनी त्यांना कीर्तनापासून रोखलं आणि बाजूला व्हा असं सांगितलं तेव्हा नामदेवांनी विचारलं, ज्या दिशेला देव नाही ती दिशा सांगा। आणि काय आश्चर्य, नामदेवांच्या भक्तीसाठी साक्षात महादेवाने आपलं तोंड पश्चिमेला फिरवलं। आजही हे मंदिर त्याच ऐतिहासिक चमत्काराची साक्ष देत उभं आहे। महाशिवरात्रीच्या रात्री नागेश्वरमध्ये एक वेगळीच अनामिक शक्ती संचारते। या दिवशी महादेवाला चांदीच्या भव्य नाग अलंकारांनी सजवलं जातं। तो शृंगार पाहून अंगावर शहारेच येतात। ज्यांना कालसर्पदोष किंवा राहूकेतूचे त्रास आहेत त्यांच्यासाठी महाशिवरात्रीचा हा उग्र दरबार म्हणजे मुक्तीचा मार्गच। असं मानलं जातं की या रात्री जो नागेश्वराच्या चरणी लीन होतो त्याच्या आयुष्यातील सर्व प्रकारचं विष, भीती आणि संकट महादेव स्वतः पिऊन घेतात। भक्तांचा हर हर महादेवचा जयघोष जेव्हा रात्रीच्या शांततेत घुमतो तेव्हा जणू साक्षात कैलास इथे अवतरल्याचा भास होतो। भक्तीचा असा चमत्कार आणि इतिहासाची ही जिवंत साक्ष, नागेश्वर हे केवळ मंदिर नाही तर तो विश्वाच्या रक्षकाचा उग्र आणि प्रेमळ दरबार आहे। जर तुम्हाला जीवनातील संकटांवर मात करण्याची ताकद हवी असेल तर द्वारकेच्या या नागेश्वरला एकदा नक्की शरण या। तुम्ही कधी नामदेव महाराजांच्या या चमत्काराचा अनुभव तिथे जाऊन घेतला आहे का? कमेंट्स मध्ये तुमची श्रद्धा नक्की व्यक्त करा। आणि जर तुम्ही महादेवाचे कट्टर भक्त असाल तर कमेंट मध्ये ओम नागेश्वराय नमः लिहायला विसरू नका। अशाच आध्यात्मिक प्रवासासाठी प्रहार न्यूज लाईनला आत्ताच फॉलो करा।